मॉर्निंग जोधपूर. सकाळ सकाळी तयार होऊन आणि नाश्ता करून आम्ही सर्व पोहोचलो जोधपूरच्या आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे उमेद भवन पॅलेसला. हा पॅलेस जगातील वन ऑफ द लार्जेस्ट प्रायव्हेट रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे. हा पॅलेस महाराजा उमेद सिंग द्वारा बांधण्यात आला होता. या पॅलेसचं डिझाईन ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी लँचेस्टरने केलं होतं. महाराजा उमेद सिंगचं तिशीतच अकाल मृत्यू झालं. त्यामुळे त्यांच्या मुलाला म्हणजेच महाराजा गजराज सिंगला फक्त 4 वर्षाच्या आयुमध्ये महाराज बनवण्यात आले. या पॅलेसचं देखील इंटिरियर आणि इकडे जपून ठेवलेल्या वस्तू खूप छान होत्या. महाराज गजराज सिंग हे आज देखील हयात आहेत आणि तेच या पॅलेसचे आणि पूर्ण जोधपूरचे महाराज आहेत. त्यांच्या फॅमिलीचा अजून देखील तसाच रॉयल फॅमिलीचा दरारा आहे. या म्युझियम मध्ये या रॉयल लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या रॉयल गोष्टी देखील बघायला भेटल्या. 2 दिवसापासून माझी थोडी तब्येत डाऊन होती. हे व्लॉग बनवणं, व्हिडिओ काढणं, नंतर एडिट करणं, त्यासोबत माझ्या आयफोनचे चार्जिंगचे आणि स्टोरेजचे नखरे सहन करणं, या सर्वांमुळे खूप डोकं फिरलं होतं. यासोबतच ट्रिपच्या मॅनेजमेंटमध्ये देखील लक्ष द्यायला लागतं. या सर्वातून वेळेतून वेळ काढून मी हे व्लॉग एडिट करतो. आणि मंडळी, तुमचे येणारे गोड गोड रिप्लाय, कमेंट आणि कॉम्प्लिमेंटमुळे मला हे व्लॉग करायसाठी इच्छा आणि ऊर्जा भेटते. महाराजांचं सोन्याने बनलेलं सभागृह, त्यांचं सिंहासन आणि रामायणच्या निगडीत एकदम सुंदर कलाकृती देखील आम्ही बघितल्या. मला आपल्या सर्व मराठी राजांवर अभिमान आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्व वाटतं की ते मुघलांसमोर कधीच झुकले नाही, कधीच वाकले नाही. पण मनातल्या कुठच्या तरी कोपऱ्यात खंतही वाटते की आपले गड किल्ले आणि आपला इतिहास छाती ठोकून आणि मान वर करून सांगू शकतो असा आपला सुवर्ण इतिहास, त्याचा आपण आताच्या पिढीसमोर अशा प्रकारे प्रदर्शन नाही करू शकत आहोत. हा सुंदर पॅलेस अनोखा म्युझियम बघून झाल्यावर आम्ही थोडंसं स्वॅग करून रील्समध्ये थोडी माती खाऊन पोचलो विंटेज कार म्युझियम बघायला. या सर्व कार्स जे डिस्प्ले केल्या होत्या या फक्त शोपीस नव्हत्या, या अजून देखील वर्किंग कंडिशन मध्ये आहेत. आणि या सर्व कारची एक अंदाजा किंमत कमीत कमी 20 ते 25 कोटी आहे. काही बोला, इकडच्या महाराजांचा ऑरा आणि दरारा वेगळाच आहे. उमेद भवनला सायोनारा करून आणि या तीव्र उन्हापासून वाचत वाचत आम्ही पोहोचलो आमच्या पुढच्या स्पॉटवर, म्हणजेच मेहरांगढ़ फोर्टला. मेहरांगढ़ फोर्टची देखील एंट्री 200 रुपये होती आणि लिफ्टचे 50 वेगळे. काही म्हणा, राजस्थान इज व्हेरी व्हेरी कॉस्टली. इकडे प्रत्येक गोष्ट बघायला, प्रत्येक गोष्टीच्या आत एंट्री करायला तुम्हाला पैसे भरावे लागतात. इकडची एंट्री 5-10-50 रुपये आहेच नाही, सर्वीकडे 100, 200, 500, 1000, 10,000, 15,000 एंट्री आहेत. त्यासोबत इकडे ट्रान्सपोर्टेशनचा देखील खूप खर्च आहे. म्हणजे काही ठिकाणात आपले मोठे बसेस जात नाहीत, तिकडे तुम्हाला कंपल्सरी रिक्षा किंवा जीप करावी लागते. आणि ते पण 50-100 रुपये नाही घेतात, तर डायरेक्ट 200-500 रुपयेच घेतात. याचाच अर्थ असा की जर तुम्ही राजस्थान फिरायला येताय तर तुमच्या खिशात 10,000 रुपये एक्स्ट्राचे हवे. पण मंडळी, एक गोष्ट नक्की आहे, इकडे पॅलेसच्या, म्युझियमच्या आणि फोर्टच्या एंट्रीसाठी पैसे चार्ज करतात नक्कीच, पण त्यांनी तेवढंच ते मेंटेन देखील ठेवलेलं आहे. इकडचा इतिहास, इकडची प्रत्येक गोष्ट त्यांनी सांभाळून संरक्षित ठेवलेली आहे. आणि ज्या व्यक्तीला खरंच या सर्व गोष्टीत रस आहे त्याला हा भेटणारा सुख, भेटणारा अनुभव, हे बघायला भेटणाऱ्या गोष्टी ज्याच्यासमोर 100-200 रुपये काहीच नाही वाटणार. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये कितीही पैसे भरलात तरी तुम्हाला हा एवढा सुंदर शीश महल बघायला भेटेल का? हे 30 किलो प्युअर गोल्डने प्लेट केलेल्या या भिंती तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर राज केलं, आपल्या देशाला त्रास दिला, त्यांना वंदे भारत माता की
त्यांना भारत माता की जय बोलताना बघायला भेटेल का? इकडे आल्यापासून प्रत्येक कलाकार तेच ते राजस्थानी गाणे वाजवतात, पण यांनी तर गरजा महाराष्ट्र माझा. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय गरजा महाराष्ट्र माझा. हे पण ठीक होतं, पण ह्या नंतरचं गाणे ऐकून आम्ही सर्व शॉक झालो. तुम्हाला भेटून आनंद वाटला, आनंद झाला. खूप छान, खूप छान, खूप छान. आपल्या एकविराईचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत हे पाहून आनंद झाला. या किल्ल्यावरून जोधपूरच्या ब्ल्यू सिटीचा व्ह्यू देखील खूप छान दिसत होता. पोटभर लंच करून आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटवर म्हणजेच मंडोर गार्डनला पोचलो. इकडे गार्डन फिरण्यासाठी एक क्यूट अशी टॉय ट्रेन होती. पूर्ण ट्रेन फक्त आमच्या ग्रुप मेंबर्सनेच भरली होती. असं वाटत होतं खास आमच्यासाठीच बुक केली आहे. या टॉय ट्रेननी या गार्डनचा सुंदर परिसर, इकडे असणारे मंदिरं आणि इकडचा आर्किटेक्चरचा आनंद घेत आम्ही येऊन पोचलो काला आणि गोरा भैरोजीच्या दर्शनाला. मंडोर गार्डनचं अजून एक प्रमुख आकर्षण देखील आहे, ते म्हणजे इकडचा फेमस लाईट शो. या मंडोर गार्डनच्या लाईट अँड साऊंड शोने जोधपूरचा इतिहास खूप छान प्रकारे समजवला. मंडोर गार्डनची एंट्री फी, लाईट अँड साऊंड शो आणि ह्या ट्रेनची फी सर्व पकडून फक्त काही 50 रुपये होते. खरंच हे पूर्ण पैसा वसूल होतं. हळूहळू माझ्या फोनच्या स्टोरेजचं आणि आमच्या ट्रिपचा अंत जवळ येत होतं. आमच्या सर्व मेंबर्सचे बॅगा जड, पण खिसे हळूहळू खाली होत चालले होते. आमची ट्रिप संपत आली होती, पण आमच्या लोकांचा जोश अगदी पहिल्या दिवशी होता तेवढाच होता. आणि अशा प्रकारे आमच्या राजस्थान ट्रिपचा 10वा दिवस देखील पूर्ण झाला. चला मंडळी, बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.